हॅलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॉम्प्युटरचे पूर्ण PYQs. बघा पूर्ण म्हणजे मी वन बाय वननी जाणार आहे. मी काय केलेलं आहे हे म्हणजे मी 2-3 वर्षापासून PYQ करतच असतो. त्याच्या ॲनालिसिसवर जे इम्पोर्टंट PYQ आहे तेच तुम्हाला सांगणार आहे. फक्त तेवढेच करून जा. हा एक व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर कॉम्प्युटरसाठी वेगळं काही करण्याची गरज राहणार नाही. पहिले तुम्हाला सेग्रिगेट करून देतो कॉम्प्युटर म्हणजे काय असते. कसं आहे माहिती आहे कॉम्प्युटर म्हणजे टोटल आपल्याला कॉम्प्युटरवर 8 क्वेश्चन येतात. 4 क्वेश्चन कॉम्प्युटर हिस्ट्रीवर किंवा म्हणजे कॉम्प्युटरच्या बेसिक नॉलेजवर येतात आणि 4 क्वेश्चन GPS, GIS, रिमोट सेन्सिंगवर येतात. तर तो सेक्शन वेगळा तो पण करण्याचा प्रयत्न करू. जर मला टाईम भेटला अभ्यासाकडून तुम्ही बनन ते रिपोर्ट सेन्सिंग, GIS आणि GPSवर. पण कॉम्प्युटरवर फक्त एवढंच व्हिडिओ करा. या व्हिडिओमध्ये आपण फक्त PYQ घेणार आहेत. हे इम्पोर्टंट वाले जे म्हणजे आलेले आहे आणि रिपीट झालेले आहे आणि समोर येण्याचे अजून जास्त म्हणजे चान्सेस आहे. तर तेच आपण बघणार आहोत. तर चला कसं आहे आपण म्हणजे क्वेश्चन वाईज न जाता इम्पोर्टंट नुसार जाऊ. म्हणजे जे क्वेश्चन इम्पोर्टंट आहे फक्त तेवढेच करायचे मी तुम्हाला सांगतो आणि तेच आणि लास्टमध्ये ह्या व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण काय करणार आहे मी नाही का 4 पेजेसची शॉर्ट नोट्स बनवली आहे माझी लेव्हलवर. तर ते तुम्हाला मी म्हणजे सांगून देईल का फक्त एवढंच वाचून घ्या. जर रिव्हिजन करण्याचा टाईम नसेल तर ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यातून जर रिव्हिजन केली तुम्ही तर होऊन जाते. ह्या व्हिडिओ 2 वेळा बघून घ्या. चला सुरू करूया. जास्त टाईमपास नाही करू. ठीक आहे. आणि माझ्याबद्दल सांगून देतो मी 2024 आणि 2025 ला प्रत्येक मुख्य परीक्षा दिलेल्या आहे. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स आहे. मला याच्यापैकी बऱ्यापैकी मार्क येतात म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तसं मला मागच्या म्हणजे आता जे कंबाईनची मेन झाली त्याच्यामध्ये 8 पैकी 7 क्वेश्चन माझे बरोबर आले कॉम्प्युटरचे. ठीक आहे. चला मग सुरू करूया आपण. तर पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन म्हणण्यापेक्षा म्हणजे डायरेक्ट क्वेश्चनच बघू कसं आहे. मेन गोल कोणते असतात म्हणते इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचे. द मेन गोल ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. तर याचा एक ट्रिक लक्षात ठेवायची CIA. आता CIA हे लक्षात ठेवायचं. सी म्हणजे काय? सी म्हणजे कॉन्फिडेन्शियलिटी आणि आय म्हणजे इंटिग्रिटी आणि तिसरं सी म्हणजे CIA आणि ए म्हणजे अवेलेबिलिटी. ॲडॅप्टेबिलिटी नाही आहे, अवेलेबिलिटी आहे. तर हे 3 आहे. तर हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला का कोणकोणते गोल आहे? कोणते गोल आहे तर CIA कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. नेक्स्ट बघू. मायक्रोसॉफ्ट एक्सेल इज अ एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर. तर बघा सॉफ्टवेअरवर 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आपल्याला. 3 प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. एक असते म्हणजे हे मायक्रोसॉफ्ट म्हणजे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर असं विचारलं आहे त्यांना. तर याचा ॲन्सर असायला पाहिजे. 2 प्रकारचे सॉफ्टवेअर असतात मित्रांनो. एक असते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि एक असते सिस्टम सॉफ्टवेअर. तर दोघांमधला डिफरन्स सांगू देतो. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय? कॉम्प्युटर चालू करण्यासाठी आणि चालू ठेवण्यासाठी जे लागतात, जसं ऑपरेटिंग सिस्टम आहे, हे काय झालं? सिस्टम सॉफ्टवेअर. तसंच म्हणजे त्याला पण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात अन् त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कोणतं आहे आपलं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जे आपण यूज करतो एक्सेल, पॉवर पॉइंट हे सगळं. तर काय आहे म्हणजे इथं विचारलं आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल तर ते हे काय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. पण इथं ऑप्शनमध्ये ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण एक्सेलमध्ये काय क्रिएट करतो स्प्रेडशीट. स्प्रेडशीट क्रिएट करतो म्हणून इथं स्प्रेडशीट क्लिक करायचं आहे आपल्याला. तसं मग समोरून आता विचारलं म्हणजे कोणतं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल कोणतं ॲप्लिकेशन आहे तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. काय लक्षात ठेवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टम सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम बरोबर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1 GB डायरेक्ट लक्षात ठेवा 1 GB म्हणजे 230 बाईट्स असते सेकंड ऑन 230 बाईट्स बिट्स नाही बाईट्स आहे 230 बाईट्स आणि 1 MB म्हणजे किती असते 1 MB म्हणजे आपल्याला 1000 KB वाटते पण 1000 नाही 1024 KB आहे लक्षात ठेवायचं 1024 KB जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगायचं तुम्हाला डायरेक्ट ठीक आहे समोर जाऊ आता विचारलं इथं का मेमरी चौथा क्वेश्चन सच मेमरी सच ॲज रोम अँड रॅम आर एक्झाम्पल म्हणजे रॅम आणि रोम हे कशाचे एक्झाम्पल आहे तर आपल्याला माहिती आहे रॅम आणि रोम प्रायमरी मेमरी असते पण कसं आहे माहिती आहे इथं एक एक्सेप्शन आहे जे रॅम आणि रोम आहे ना ते प्रायमरी आणि सेकंडरी दोघांचं काम करतात रॅमचं लॉंग फॉर्म काय विचारू शकते रॅम आणि रोमचं लॉंग फॉर्म विचारू शकते रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅमचं आणि रोमचं आहे रीड ओनली मेमरी आणि रोम काय आहे अजून लक्षात ठेवायचं आहे रोम नॉन ओलाटाईल आहे रोम नॉन ओलाटाईल म्हणजे त्याच्यावर म्हणजे जर लाईन चालली गेली तरी त्याच्यावर फरक पडत नाही त्याच्यातले डेटा जात नाही पण रॅमवर चालला जातो तो ओ म्हणजे नॉन ओलाटाईल मध्ये पण ओ आहे आणि रोम मध्ये पण ओ आहे तर लक्षात ठेवायचं नो ओ असं रोम रोम काय आहे नॉन ओलाटाईल आहे नॉन रोम याच्यावर प्रश्न विचारू शकते इम्पॉर्टंट मला सांगायचं तर म्हणजे क्वेश्चन काय विचारलाय का रॅम आणि रोम हे कोणत्या मेमरी आहे तर जर ऑप्शनमध्ये दोन्ही असेल प्रायमरी आणि सेकंडरी दोघाला एक करून सर सांगितलं असेल तर आपल्याला चौथा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जर दोन्ही जर ऑप्शनमध्ये असेल तर बोथ आणि जर सिंगल सिंगल असेल तर आपल्याला तिथं प्रायमरी मेमरी लक्षात ठेवायचं आहे बघा कसं आहे मी क्वेश्चन सांगू तुम्हाला क्वेश्चननुसार कसं जायचं आहे इथं दोन्ही ऑप्शनमध्ये होते म्हणून बोथ प्रायमरी आणि सेकंडरीचं काम करते जर असं म्हणजे असं ऑप्शन नसतं आपल्याजवळ का प्रायमरी आणि सेकंडरी दोघांमधल्या एकाला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर प्रायमरी मेमरी तुम्ही सिलेक्ट करायचा ठीक आहे
जेवढं सांगा ते तेवढं लक्षात ठेवा फक्त. आणि कॅशे मेमरी पण प्रायमरी मेमरीचाच प्रकार आहे. ठीक आहे. बघा रॅम आणि कॅशे मेमरीमध्ये काय फरक असते, दोन्ही पण टेम्पररीसाठीच आपला डेटा सेव्ह करतात. पण कॅचे काय आहे म्हणजे असं समजून घ्या का एक रॅम म्हणजे काय एक मोठं भांडं आहे आणि त्याच्यातलं जे चम्मच आपण घेतो, चम्मच म्हणजे आपलं कॅचे मेमरी आहे. तर असंच जर वर्किंग विचारलं ह्या लॉजिकवरून तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर दॅट कंट्रोल द कम्प्युटर हार्डवेअर. कोणता सॉफ्टवेअर असा आहे जो कम्प्युटर हार्डवेअरला कंट्रोल करतो, तो ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम आपण बघितलं ऑपरेटिंग सिस्टम कोणता प्रकार आहे, सिस्टम सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. ठीक आहे. ऑप्शन पाहिले तर बाकी म्हणजे हे कंपायलर लक्षात ठेवायचं. कंपायलर विचारू शकते. कंपायलर म्हणजे काय असते, वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या भाषेतील जो कोड असतो, जे सांगत आहे बघ ऐका, जे वेगवेगळ्या भाषेतील कोड असतो त्याला एका भाषेत कन्वर्ट करणारा जो असते त्याला कंपायलर म्हणतात. वेगवेगळ्या भाषेतील कोड एका भाषेत कन्वर्ट करणे त्याला कंपायलर म्हणतात. ठीक आहे. इम्पॉर्टंट बिट सांगा डायरेक्ट. याहू कोण डेव्हलप केलाय म्हणते, तर हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं, डेव्हिड आणि जेरी. डेव्हिड आणि जेरी लक्षात ठेवा. हे रिपीट पण झालंय पीवाय म्हणून लक्षात ठेवा. डेव्हिड आणि जेरी. डेव्हिड आणि जेरी कोण डेव्हलप केलाय, डेव्हिड आणि जेरी. पहिला ऑप्शन डेव्हिड आणि जेरी. टॉम अँड जेरी पण लक्षात ठेवायचं, याहू टॉम अँड जेरीने डेव्हलप केलं असं लक्षात ठेवा. फक्त बघा आपल्याला क्वेश्चन क्लिक करायचं आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज इंडियाज फर्स्ट न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज. न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज कोणता आहे म्हणते, तर बघा याचा शॉर्ट फॉर्म त्याने केला आहे NIX. NIX एक्सचेंज, याला निक्सी म्हणतात आपण, निक्सी. पण तुम्ही म्हणजे लॉंग फॉर्म म्हणून पण शॉर्ट फॉर्मवर जाऊ शकता. फॉर न्यूट्रल इंटरनेट एक्सचेंज म्हणजे NIX. निक्सी लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. यानं विचारला आहे, क्वेश्चन मोठा आहे बघा, ते थोडं वाचून आपण. जसं मागं विचारलं होतं का याहू कोणाचा आहे, तर इथं विचारलं विकिपीडिया कोणाचा आहे. विकिपीडिया, तर विकिपीडिया आहे जेमी वॉल्स. पहिला ऑप्शन जेमी वॉल्स. कोणाचं आहे, जेमी वॉल्सचं. जेमी वॉल्स. आणि लक्षात कसं ठेवा, विकिपीडिया डब्ल्यू आहे, जे वॉल्समध्ये पण डब्ल्यू आहे. बघा ऑप्शन बघा कसे सिलेक्ट केलेले होते. जेमी वॉल्स, जेमीने लक्षात ठेवा, जेमी वॉल्स लक्षात ठेवा आणि डब्ल्यू वरून डब्ल्यू. नेक्स्ट समोर जाऊ. नेक्स्ट त्यानं विचारला आहे काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड, विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज इन कॉम्पॅक्ट फॉर्म ऑफ स्टोरेज ह्यूज डेटा. म्हणजे छोट्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ह्यूज डेटा जर सेव्ह करायचा असेल तर ते कशात सेव्ह करतात आपण, तर मायक्रोफिल्म. मायक्रोफिल्म. आता मायक्रोफिल्म काय असते मी सांगतो तुम्हाला. ते तो तुम्ही बघितलं असेल आपण लहानपणी आपले जे कॅसेट आहे, कॅसेटमध्ये जे रिबिन आहे ना त्याला मायक्रोफिल्म म्हणतात. आणि जर हे कॅसेट म्हणजे लहान झालं मायक्रोफिल्मचं एक्झाम्पल, मोठं म्हणजे जे थिएटर पहिले चाले ना, थिएटरमध्ये पण मायक्रोफिल्म आहे. आपण फोटो भेटे आपले फोटो उतरलेला आहे त्याच्यावर, त्याला मायक्रोफिल्म म्हणतात. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, छोट्या फॉर्ममध्ये जे पहिल्याच्या वेळेस जे डेटा स्टोअर करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जात होतं त्याला मायक्रोफिल्म म्हणतात. बघा तुम्हाला माझ्या प्रोनाऊन्सिएशनवरून थोडासा प्रॉब्लेम येत असेल, पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझं प्रोनाऊन्सिएशन भले खराब असेल, पण ह्या PYQचा तुम्हाला खूप फायदा आहे ना. जर तुमचे चारपैकी 3 क्वेश्चन जरी बरोबर आले, तर तुमचा 6 मार्काचा फायदा होणार आहे. आणि हे पोरं जनरली करत नाही, म्हणून सांगत आहे एवढा व्हिडिओ करा, तुम्हाला फायदा होणार. मला झालेला आहे तर तुम्हालाही होईल. ठीक आहे. आता त्यांना विचारलं आहे का इन डॉस अँड विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वाईल्ड कार्ड स्टँड फॉर एनी कॉम्बिनेशन ऑफ लेटर. म्हणजे असं म्हणणं आहे का बा, जर कोणता वाईल्ड कार्ड आला, म्हणजे वाईल्ड कार्ड इथं वर्ड इम्पॉर्टंट काय, वाईल्ड कार्ड. वाईल्ड कार्ड कॅरेक्टर जर कोणतं इंट्रोड्यूस करायचं असेल तर त्यासाठी कोणतं चिन्ह आपण वापरतो, तर स्टार. स्टार वापरतो वाईल्ड कार्डसाठी. तर वर्ड काय इम्पॉर्टंट आहे, वाईल्ड कार्ड जर स्टँड आपल्याला करायचं असेल तर इथं काय येते, स्टार येते. स्टार. आपण स्टार इम्पॉर्टंटसाठी लावतो ना, तर इथं वाईल्ड कार्डसाठी आपण स्टार यूज करतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर यांना विचारलं आहे बघा, इथं वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टम दिलेले आहे आणि त्याचा यूज सांगितला आहे का बघा कोणकोणते आहे. तर मी इम्पॉर्टंटवाले सांगतो तुम्हाला, काय लक्षात ठेवायचं आहे. बघा हे डॉस लक्षात ठेवायचा. डॉस काय आहे, पहिली ऑपरेटिंग सिस्टम आहे. डॉस काय आहे, पहिली ऑपरेटिंग सिस्टम. समोरून काय करेल, यालाच ते नाही का सेग्रिगेट करणार आणि वन लाईनर विचारणार, हेच जोडायला लावले, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्यानं पाम 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 जाऊ द्या. त्याच्यानंतर लक्षात ठेवा सॅम्बियन. सॅम्बियन. सॅम्बियन काय, हे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. सॅम्बियन काय, मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम. सॅम्बियन म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम येतं, सॅम्बियन. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं हे विंडोज सीई नेट. विंडोज सीई नेट हे म्हणजे अजून 2 वेळा PYQ विचारला आहे, हे लक्षात ठेवायचं. विंडोज सीई नेट काय आहे, हे एम्बेडेड डिव्हाइसमध्ये रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम आहे. एम्बेडेड डिव्हाइसमधला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम. आणि हे लेटेस्ट व्हर्जन आहे सीई नेट. विंडोज सीईचा लेटेस्ट व्हर्जन काय, सीई नेट. लेटेस्ट व्हर्जन आहे विंडोज सीईचा नेट. आणि कशासाठी इथं लक्षात काय ठेवतं, विंडोज सीई नेट कशासाठी आहे, एम्बेडेड डिव्हाइसेस. एम्बेडेड डिव्हाइसेस. समजू.
बघा आता इथे विचारलं आहे का बट WWW हे कोण क्रिएट केलेलं आहे? www.com आपण ऐकलं असते. हे क्रिएट केलेलं आहे टिम बर्नर ली. पहिला ऑप्शन टिम बर्नर ली. आणि याचं लॉंग फॉर्म काय ते लॉंग फॉर्म म्हणून विचारते WWWचं वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब. आणि अजून एक गोष्ट सांगतो, जर WWW नंतर काही आलं तर त्याचं लॉंग फॉर्म नाही का म्हणजे सुरुवातीचं लॉंग फॉर्म ते सेमच राहणार. म्हणजे एक वेळा PY विचारलं होतं 4 Wचं म्हणजे विचारलं होतं त्यानं, मी पेपर दिला होता तो. त्याच्यामध्ये त्यानं 4 W विचारलेलं WWW 4 वेळा. तर त्याच्यामध्ये मी वर्ल्ड वाईड वेब बनवूनच आपलं आन्सर निघत होतं. तर असंच लक्षात ठेवा, जर जिथेही 3 वेळा WWW आलं त्याच्यासमोर काही असो त्याच्या आपलं घेणं नाही. पण WWW जर 3 वेळा आला असेल त्याचा अर्थ काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड आहे, वर्ड नाही आहे, वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यानं विचारला नेक्स्ट क्वेश्चन. याचा आता आन्सर माहिती असेल, टिम बर्नर्ली सांगितलं तुम्हाला. डेस्कटॉप काय? तर डेस्कटॉप आपली विजिबल स्क्रीन आहे. डेस्कटॉप काय आपली विजिबल स्क्रीन आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा डेस्कटॉप. आणि डेस्कटॉपला तुम्ही आउटपुट डिवाइस म्हणा का इनपुट डिवाइस म्हणा ते पण करून घ्यायचा करा, म्हणजे याच्यात क्वेश्चनवरूनच कवर येते, तुमचं टेन्शन नका घेऊ. डेस्कटॉप आहे आपलं काय आहे? आउटपुट डिवाइस आहे. आणि इनपुट डिवाइस कीबोर्ड आणि माऊस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन त्यांना विचारला आहे, युनिट ऑफ द कम्प्युटर सिस्टम रीड डेटा फ्रॉम स्पेसिफिक फॉर्म अँड कन्वर्ट इट इंटू इलेक्ट्रिक पल्स. याचं म्हणणं आहे का याचा युनिटचं कोणतं कम्प्युटर सिस्टम आहे जो डेटा रीड करतो आणि त्याला इलेक्ट्रिक पल्समध्ये कन्वर्ट करतो? ऑप्शन बघू आपण. इलेक्ट्रिक गेजमध्ये रीड करतो आणि त्याला काय क्वेश्चन आहे? युनिट ऑफ द कम्प्युटर सिस्टम रीड डेटा फ्रॉम अ स्पेसिफिक फॉर्म अँड कन्वर्ट इट इंटू इलेक्ट्रिक पल्स. इलेक्ट्रिक पल्समध्ये कोण कन्वर्ट करतो म्हणते? तर ह्या असतो आपला इनपुट. आता याचा आन्सर इनपुटच कोण आहे? कोण का बघा, कम्प्युटरला इलेक्ट्रिकची भाषा समजते आणि इनपुट डिवाइस काय करते, जे जे आपल्याला इंग्लिशमध्ये किंवा आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये आपल्याला जे त्याला सांगायचं असते, तो इनपुट घेतो आणि त्याला इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. आउटपुट तर नाही करणार ना. आउटपुट काय करणार? त्याचं इलेक्ट्रिक फॉर्मचं आपल्या म्हणजे जनरल भाषेमध्ये त्याचा ट्रान्सफर करण्याचं काम आउटपुट करेल. पण जनरल लँग्वेजचं इलेक्ट्रॉनमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम कोणतं डिवाइस करते? इनपुट डिवाइस. मी जास्त डीपमध्ये जात नाही, जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट तेवढं सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन यानं विचारलाय का पहिला कम्प्युटर कुठं बसवलं होतं भारतामध्ये? पहिला कम्प्युटर भारतामध्ये कुठं बसवलं होतं? तर हे बसवलं होतं कोलकातामध्ये. कोलकाता. आता तसंही आपल्याला माहिती आहे का इंग्रज कुठं सुरू झालं होतं? बेंगॉलमधूनच सुरू झाले होते इंग्रज. तर इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूट कोलकाता, लक्षात ठेवा. समोर जाऊन विचारू शकता ते कोलकातामध्ये कोणतं इन्स्टिट्यूट होतं? तर इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूट. आता इथे एक नवीन बीट सांगतो. हे ना आता इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूटने कोलकाताला आता राहिला नाही, आता तो मुंबईला आलेला आहे. आता जर विचारलं तर मुंबईला आहे तो. ठीक आहे. इथं अजून एक बीट सांगतो तुम्हाला का बा भारतामध्ये इंटरनेट सगळ्यात पहिले कधी आलं? तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला. 1985. 1985. काय झाले? एक मिनिट बघा, कधी आलं होतं इंटरनेट? जो ते समोर क्वेश्चन तेव्हा बघूनच आपण 1985 मध्ये आलं होतं पहिल्यांदा. पण ऑफिशियली सुरुवात कधी झाली? 1995 मध्ये. म्हणजे 85 मध्ये पहिल्यांदा आला, पण ऑफिशियल जर सुरुवात विचारली तर 15 ऑगस्ट 1995. क्वेश्चन आल्यावर बघूच आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर यानं विचारला आहे, पॅरलल प्रोसेसिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर द फीचर्स ऑफ. पॅरलल प्रोसेसिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणत्या जनरेशनचं आहे? 5th जनरेशन म्हणजे लेटेस्ट जनरेशन. हे 5th जनरेशन जे आहे ना ते लेटेस्ट जनरेशन आहे. 5th जनरेशन. ठीक आहे. आणि 4थ्या जनरेशनमध्ये काय होतं? काय होतं? मायक्रो प्रोसेसर. 3rd जनरेशनमध्ये काय होतं? व्हॅक्यूम ट्यूब. हे कोणत्या जनरेशनमध्ये कोणतं होतं ते पण आपण बघू समोर. पण सगळ्यात लेटेस्ट वाल्यामध्ये कोणतं आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एवढं लक्षात ठेवा. हे काय करते? विचारते पहिल्या जनरेशनमध्ये कोणतं प्रोसेसिंग युनिट होतं, दुसऱ्यामध्ये कोणतं होतं, तिसऱ्यामध्ये कोणतं होतं, चौथ्यामध्ये कोणतं होतं आणि पाचव्यामध्ये कोणतं होतं. तर पाचव्यामध्ये कोणतं आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एवढं लक्षात ठेवा. जनरली जास्त त्याचे नाही काय पाचवालाच विचारलं कोणतं ते लेटेस्ट आहे म्हणून. त्याच्यानंतर यानं विचारला आहे बघा, मी पूर्ण क्वेश्चन याच्यासाठी नाही वाचत आहे, मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे का बा हे क्वेश्चन तुम्ही मराठीमध्ये रीड करणार का इंग्लिशमध्ये रीड करणार ते मला माहिती, म्हणून डायरेक्ट क्वेश्चनचं मी इंटरमिडिएट सांगत त्याचा इम्पॉर्टंट वर्ड कोणता आहे म्हणून. डायरेक्ट पूर्ण क्वेश्चन वाचण्यामध्ये आपला टाइम जाईल. लवकर आपल्याला कव्हर करायचं. यानं विचारलं शॉर्टकट. जे शॉर्टकट कीज असतात ते कशासाठी असतात? तर शॉर्टकट कीज काय असतात? द प्रोग्राम दॅट एंड क्विकली द शॉर्ट पाथ इन द प्रोग्राम. द शॉर्ट फॉर्म इन द प्रोग्राम, याला म्हणतात आपण शॉर्टकट. 17चं 2 इकडं कन्फर्म करून घेऊ पण मला म्हणजे आठवत नाही. नाही 17चं 3 आहे बघा. काय दिलं? की स्ट्रोक दॅट रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर ॲक्शन. हां म्हणजे थोडं कन्फ्यूज झालो तुम्ही. शॉर्टकट म्हणजे काय आहे? की स्ट्रोक दॅट रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर ॲक्शन. म्हणजे जे
कीवर्ड सेट केलेला आहे आपण, जसं आपण माहिती आहे कंट्रोल प्लस एक्स दाबतो त्यानं काय होते, कट होते. तुम्ही जर कॉम्प्युटर यूज केला तर त्याच्यावर असते. जर आपण कंट्रोल प्लस एक्स दाबलं तर काय होते, कट होते. आणि कंट्रोल प्लस सी दाबलं तर काय होते, कॉपी होते. आणि कंट्रोल प्लस व्ही दाबलं तर पेस्ट होते. तर हे जे शॉर्टकट कीज असतात म्हणजे पर्टिक्युलर वर्डवर पर्टिक्युलर ॲक्शन सेट केलेली असते. म्हणजे की स्ट्रोक दॅट रिप्रेझेंट पर्टिक्युलर ॲक्शन, त्याला म्हणतो आपण शॉर्टकट. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा, बाकी काही नाही. हे मेनू जनरलला क्वेश्चन आहे, याला स्किप करा. त्याच्यानंतर विचारला आहे ना, द बार फाउंड ॲट द बॉटम ऑफ द स्क्रीनच्या बॉटममध्ये जो बार असतो त्याला काय म्हणतात आपण, तर त्याला आपण टूल बार म्हणतो का टास्क बार म्हणतो, काय म्हणतो? तर बघा, जो बॉटमले असतो ना त्याला टास्क बार म्हणतो आपण, टूल बारनी टास्क बार म्हणतो. आणि टूल बार काय असते, जर आपण राईट क्लिक केलं स्क्रीनवर तर जो येतो ना त्याला टूल बार म्हणतात. जर समोर जाऊन विचारलं तर ते. आणि मेनू बार आताच विचारलं, मेनू म्हणजे काय, ते काय काय ऑप्शन आपल्याला कॉम्प्युटरमध्ये भेटतात त्याला मेनू बार म्हणतात. आता बघा, मेनू बार पण विचारलाय, टास्क बार. आता समोरून टूल बार विचारतो. टूल बार म्हणजे काय, टूल म्हणजे लवकर ऍक्सेस होणारे, जे राईट क्लिक करतो आपण कम्प्युटरच्या माऊसवरून जे आपल्याला ऑप्शन येतात त्याला टूल बार म्हणतात. त्याच्यानंतर विचारलं त्यांना हायब्रिड कम्प्युटर म्हणजे काय. हायब्रिड कम्प्युटर म्हणजे काय, बघा कम्प्युटर दोन प्रकारचे असतात, एक असते अॅनालॉग, एक असते डिजिटल, आणि तिसरा प्रकार असतो त्याला हायब्रिड. तर ज्याच्यामध्ये दोन्ही अॅनालॉग आणि डिजिटल दोन्ही कंपोनंट मिक्स केलेले असतात त्याला हायब्रिड कम्प्युटर म्हणतात. बघा ऑप्शनमध्ये असं ना, ऑप्शन अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल. ॲक्सेप्ट अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल, म्हणजे जो डिजिटल आणि अॅनालॉग दोन्हीमध्ये वर्क करतो त्याला आपण हायब्रिड कम्प्युटर म्हणतो. नेक्स्ट आहे, द एक्सटर्नल डिव्हाइस यूज टू स्टोअर इमेज बाय ऑप्टिकल रीडिंग टर्म ॲज. असा कोणता डिव्हाइस आहे म्हणजे जो ऑप्टिकल रीडिंग करतो. ऑप्टिकल रीडिंग ऑप्शन पाहा लागेल, मॉनिटर, प्रिंटर, स्कॅनर और नन ऑफ द अबोव. तर याचा आन्सर स्कॅनर आहे. तुम्ही पाहिलं असेल, ऑप्टिकल रीडिंग म्हणजे काय असते, जे इलेक्ट्रॉनिक रेज असते त्याच्याकडून रीड करणे. तर तुम्ही जर स्कॅनर बघितला असेल, स्कॅनरमध्ये ना असे ग्रीन किंवा ब्लू लाईट चालत असतात, त्या असतात ऑप्टिकल सिग्नल. तर ऑप्टिकल सिग्नलमध्ये कोण काम करतो, स्कॅनर काम करतो. स्कॅनर कोणता डिव्हाइस आहे, तर इनपुट डिव्हाइस आहे, ठीक आहे. आणि इथं प्रिंटर दिलेला आहे, प्रिंटर काय आउटपुट डिव्हाइस आहे. आणि मॉनिटर पण आउटपुट डिव्हाइस आहे. सोपे प्रश्न असतात हे. बघा, त्याच्यानंतर त्यानं विचारलाय केबी म्हणजे काय. तर मी तुम्हाला सांगतो केबी म्हणजे काय आहे. मी मागं सांगाल तुम्हाला 1 MB म्हणजे काय, 1024 KB. पण इथं ना त्याने केबीच विचारलाय, केबी म्हणजे काय आहे. तर केबी आहे 1024 बाईट्स. 1024 बाईट्स. बीट्स आहे, बीट्स, बाईट नाही आहे, ठीक आहे ना. बीट्स आहे, बीट्स लक्षात ठेवता. आणि एक अजून सांगतो तुम्हाला काय होतं ते, जाऊ दे आठवत नाही, आठवल्यावर सांगून तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, यानं विचारलाय टीबी म्हणजे काय. टीबी म्हणजे आहे टेराबाईट आहे, टेराबीट नाही, टेराबाईट. टीबी म्हणजे टेराबाईट. समजलो. त्याच्यानंतर त्यानं विचारलाय एस रॅम, डी रॅम आणि ईडी रॅम आर द कम्प्युटर मेमरी टाईप्स ऑफ. आता बघा त्याच्या नावामध्येच आहे, काय आहे, रॅमचं तुम्हाला सांगितलं होतं, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. तर काय काय आन्सर याचं पहिलं रॅमचं. आणि रोमचं लॉंग फॉर्म काय आहे, रीड ओनली मेमरी. आणि इथं हे लक्षात ठेवा की याचे टाईप काय, म्हणजे हे रॅमचे टाईप आहे एस रॅम, डी रॅम आणि ईडी रॅम. एस रॅम, डी रॅम, ईडी रॅम. सोपं आहे, लक्षात ठेवण्यामध्ये राहते. नेक्स्ट, जे सांगतो ते लक्षात ठेवा, मी इथं शॉर्टकट मारत आहे, तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट वाले सांगत आहे. यानं म्हटलंय द अन इंटरफेस बिटवीन अ सीपीयू अँड रॅम टू बूस्ट अँड स्पीड द टर्म. म्हणजे बघा, कॉम्प्युटरची स्पीड वाढवण्यासाठी कोण काम करते, तर कॅचे मेमरी. डायरेक्ट लक्षात ठेवा, स्पीड वाढवण्याचं काम कोण करते, कॅचे मेमरी. कॅचे मेमरी. आणि कॅचे कोणती मेमरी आहे, प्रायमरी मेमरी. सांगाल तुम्हाला, जसं रॅम प्रायमरी मेमरी आहे, रोम प्रायमरी मेमरी आहे, तसंच कॅचे मेमरी पण प्रायमरी मेमरी आहे. आणि रोम काय आहे, रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी म्हणजे रोम. आणि हे काय असते, नॉन व्होलाटाईल. नॉन मध्ये पण ओ आहे आणि रोममध्ये पण ओ आहे, असं लक्षात ठेवा. बघा तुम्ही असं लक्षात ठेवा, तेव्हा लक्षात राहते. काहून का आपण जनरली म्हणजे काय, बाकी सब्जेक्ट आपण पूर्ण म्हणजे 6-6, 3-3, 4-4, 5-5 महिने करतो, पण हे आपण सेक्शन करत नाही, म्हणून ट्रिकसोबत तुम्हाला सांगत आहे. त्यानं विचारलंय ब्रेन ऑफ द कम्प्युटर. सगळ्याला माहिती आहे कोण असते, सीपीयू. जास्त काही याच्यावर टाईम देऊ नये. त्याच्यानंतर त्यानं विचारलंय का बा टर्मिनल म्हणजे काय असते. टर्मिनल म्हणजे काय असते. टर्मिनल म्हणजे असते, आय थिंक सो, एनी इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. एनी इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेसला आपण बघा काय टर्मिनल म्हणजे काय, इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेसला आपण काय म्हणतो, टर्मिनल्स. हे आपले कम्प्युटरचे काय टर्मिनल्स आहे, इनपुट डिव्हाइसेस. याचं जास्त डीपमध्ये नका जाऊ, टर्मिनल म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइस, एवढं लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर त्यानं विचारलं आहे, अ सॉफ्टवेअर अलो फॉर लिमिटेड पिरियड फॉर अ फ्री अँड
टर्मेड ॲज. याचं म्हणणं आहे का असं असं सॉफ्टवेअर जो काही पिरियडसाठी फ्री राहतं नंतर पेड होऊन जातं, तर त्याला आपण काय म्हणतो? शेअरवेअर म्हणतो. शेअरवेअर. म्हणजे फ्री पेडचा नाही आहे इथं. फ्री म्हणजे असं आहे का बुवा, म्हणजे त्याचा जो सोर्स कोड आहे, बघा थोडं टेक्निकल टर्म यूज करत आहे मी. जो त्याचा सोर्स कोड आहे तो कोणी ॲक्सेस करू शकते, पण काही पिरियडसाठी. नेहमीसाठी नाही, काही पिरियडसाठी त्याचा सोर्स कोड जो ॲक्सेस करू शकतो, तसा जो सॉफ्टवेअर असतो त्याला शेअरवेअर म्हणतात. तर फ्रीवेअर म्हणजे काय असतात? फ्रीवेअर म्हणजे तर नॉर्मल आहे, त्याला सोडून द्या. ओपन सोर्स लक्षात ठेवा तुम्ही. ओपन सोर्स म्हणजे ज्याचा सोर्स कोड, ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे ज्याचा सोर्स कोड आपण केव्हाही ॲक्सेस करू शकतो. जसं ChatGPT आहे ना, हे ओपन सोर्स प्रोग्राम आहे. मायक्रोसॉफ्टचे जे हे आहे ना सॉफ्टवेअर, ते पण ओपन सोर्स आहे. तर ओपन सोर्स म्हणजे एवढंच आहे फक्त, का म्हणजे ज्याचं सोर्स कोड कोणी कधीही ॲक्सेस करू शकते. याला ओपन सोर्स म्हणतो आपण. ऑप्शन पण एक्सप्लेन केलं समोर जाऊ. त्याच्यानंतर यानं विचारलं आहे का बा, इन हेक्साडेसिमल सिस्टम ऑफ अ नंबर ॲज ए स्टँड फॉर 10 आणि एफ स्टँड फॉर, तर एफ स्टँड करते 15 साठी. तर इथं आता एवढं लक्षात ठेवणार आहे का हेक्साडेसिमल नंबरले काय म्हणते, तर फक्त मी इथं गोष्टी सांगतो मला काय लक्षात ठेवा. कॉम्प्युटरला ना हेक्साडेसिमल समजते. जर विचारलं का कॉम्प्युटर कोणत्या डेसिमलमध्ये वर्क करतो, तर हेक्साडेसिमल. सध्या कॉम्प्युटर कोणत्या डेसिमलमध्ये वर्क करतो, तर हेक्साडेसिमल. आणि इथं लक्षात ठेवा, हेक्साडेसिमल नंबर ना म्हणजे कसं आहे, ते ना एले ना 10 नंबर दिलेला आहे. एला काय दिलं त्यांना 10 नंबर दिला, तिथून सुरुवात होतात. म्हणजे बीला काय असेल 11, सीला काय असेल 12, बरोबर. डीला काय असेल 13, ईला काय असेल 14, तर मग एफला काय आले 15. तर असं असं लक्षात ठेवा. जे सोपी बिट्स आहेत तेच सांगतो, जास्त काही आपल्याला याच्यात PhD करायची नाही. बघा ह्या क्वेश्चन मधलं इम्पॉर्टंट असं आहे का, अशी कोणती इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे म्हणते जी एव्हरीवेअर बाय एव्हरीवन अँड ॲट एव्हरी टाइम, म्हणजे जे कुठेही यूज करता येते, केव्हाही यूज करता येते आणि कोणत्याही टाइमला यूज करता येते. तर बघा इथं नाही काही कपात आहे, आपल्याला वाटत नाही हे इथं मोबाईल कॉम्प्युटर आहे, तर मोबाईल कॉम्प्युटिंग सारखं काही असतेच नाही. इथं कम्प्युटिंग जे आहे ते आहे परवेसिव्ह कम्प्युटिंग. परवेसिव्ह कम्प्युटिंग, मी बरोबर प्रोनाऊन करत आहे, परवेसिव्ह कम्प्युटिंग. तर याचं काय लक्षात ठेवायला आपल्याला, बीट एव्हरीवेअर बाय एव्हरीवन अँड ॲट ऑल टाइम, म्हणजे कुठेही यूज करता येते, केव्हाही यूज करता येते आणि कोणत्याही टाइमला यूज करता येते. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा, यानं विचारलं आहे का इंटरनेट सर्व्हिस इंडियामध्ये केव्हा चालू झाली, जे की विदेश संचार निगम लिमिटेडनं चालू केली होती. विदेश संचार निगम लिमिटेड, याला आपण काय असतो, एक BSNL असते, याला VSNL आहे. VSNLच नंतर BSNL मध्ये कन्वर्ट झालं होतं. तर VSNL आणलं होतं, VV आहे. VSNL वरून लक्षात ठेवा. शॉर्ट फॉर्म मध्ये पण देऊ शकता. असं विचारा पुढच्या वेळेस तुम्हाला का बघ, इंटरनेट सर्व्हिस भारतात आणण्यामध्ये कोणत्या कंपनीचं काम होतं, तर विदेश संचार निगम म्हणजे VSNL. आणि केव्हा आणली होती, तर 15 ऑगस्ट 1995. 15 ऑगस्ट 1995. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर मागवाले 85 सांगितलं, तर कसं आहे माहिती आहे, ते फक्त शिक्षण विभागासाठी होती, सर्व लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी नव्हती. तर फक्त शिक्षण विभागासाठी जेव्हा आणली होती ते 1985 मध्ये आणली होती. आणि जे सर्वांसाठी जी आणली ते 15 ऑगस्ट 1995. बघा डेट पण इम्पॉर्टंट आहे, 15 ऑगस्ट 1995 लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे विचारायला. त्याच्यानंतर हे जाऊ दे, हे क्वेश्चन तुमच्या कामाचा नाही. त्याच्यानंतर हा हे खूप इम्पॉर्टंट आहे का, पहिला सुपर कम्प्युटर कोणतं होतं, तर परमार 8000. परमार 8000 आहे बघा, 80,000 नी 8000, परमार 8000. परमार 8000 हे काय पहिलं सुपर कम्प्युटर आहे भारताचं. भारताचं पहिलं सुपर कम्प्युटर परमार 8000. आणि हे सीडॅक काय आहे, तर हे सीडॅक हे एक म्हणजे असं समजून घ्या का, एक बॉडी आहे जे इंडियाच्या सर्व डिजिटल कंपोनंट म्हणजे डिजिटल सेक्शनमध्ये काम करते सीडॅक. समोर पाहू आपण जर क्वेश्चन आला. नेक्स्ट त्यांना विचारलं आहे का बा, एक्झाम्पल ऑफ वेअरेबल कम्प्युटर. आता वेअर म्हणजे काय असते, घालणे. घालणे म्हणजे म्हणजे पहनते, जसे आपण कपडे घालतो किंवा चष्मा घालतो, वॉच लावतो. तर यानं विचारलं वेअरेबल कम्प्युटर कोणता आहे, तुम्ही ऑप्शनवरून सिलेक्ट करू शकता. वेअरेबल आहे गुगल ग्लास. गुगल ग्लास म्हणजे कसं आहे, हे एक चष्मा आहे ते, त्याला गुगल ग्लास म्हणतो. अजून जर म्हणजे हे ऑप्शन मध्ये नसतं तर काय, तर आपली स्मार्ट वॉच समोर जाऊन दे, वेरिएबल कम्प्युटर कोणचं आहे तर स्मार्ट वॉच. ठीक आहे. नेक्स्ट आउटमॅन आउट म्हटलं आहे ना, तर याचा आन्सर आहे आपलं DOC.
डॉक्युमेंट. बघा काय बिटमॅपमध्ये पण इमेज येते, JPEG पण इमेज येते आणि गिफ म्हणजे पण इमेजच येते, पण डॉक्युमेंट म्हणजे वेगळं सेक्शन आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चनवर पण डिपेंड करते, कधी कधी आपलं जनरल लॉजिक पण लावायचं. अन ऑफलाईन डिव्हाइस मीन्स अ डिव्हाइस विच इज कनेक्टेड टू CPU. याचं म्हणणं आहे का बा ऑफलाईन डिव्हाइस म्हणजे काय असते, ज्याचा CPU सोबत काही संबंध नसतो. कारण का CPU ला चालू होण्यासाठी लाईन लागते, म्हणून तो ऑनलाईन असतो. लाईन लागते म्हणजे इंटरनेट लागते, म्हणून हे काय ऑफलाईन डिव्हाइस आहे. ऑफलाईन डिव्हाइस. ऑफलाईन डिव्हाइस म्हणजे काय असते, अ डिव्हाइस दॅट कॅन नॉट बी कनेक्टेड टू CPU. जो CPU ला नाही कनेक्ट त्याला ऑफ. तसा तो क्वेश्चन मला हॅच झालेला आहे, पण लक्षात ठेवा त्याचा अर्थ हे जो काऊन हॅच झाला मला माहित नाही आता. नेक्स्ट यानं विचारलं आहे की फर्स्ट डेव्हलप कम्प्युटर लँग्वेज कोणती होती. जर इथं कम्प्युटर लँग्वेज विचारलाय, जर प्रोग्रामिंग लँग्वेज पण विचारलं तर त्याचा आन्सर राहील फोर्ट रन. काय फोर्ट रन. माझं प्रोनाऊन्सिएशन वेगळं असू शकते, पण आन्सर काय फोर्ट रन. तुम्ही पाहून घ्या, फोर्ट रन. बघा हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे रिपीट झालेले तेच सांगत आहे तुम्हाला फक्त मी. समोर जाऊ, फोर्ट रन काय आहे, पहिली कम्प्युटर लँग्वेज. त्याच्यानंतर यानं बघा आता मागं विचारलं होतं का पहिलं सुपर कम्प्युटर कोणतं आहे. आता यानं विचारलं का बा पहिलं सुपर कम्प्युटर जे इस्रोनं बनवलं आहे ते कोणतं आहे. तर तो परम नाही आहे, तो आहे परम तर आपलं पहिलं वालं होतं भारताचं, हे आहे सागा 220. सागा 220. बघा जास्त टाइम वेस्ट नाही करू, सरळ समोर जाऊ. अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कन्सर्न विथ द डिझाईन ऑफ इंटेलिजन्स इज आर्टिफिशियल डिव्हाइस वॉज पर्पोज बाय. म्हणजे आर्टिफिशियल जे डिव्हाइस असतात ते कोण प्रपोज केले होते 1956 मध्ये. तर मॅकार्थी. लक्षात ठेवा मॅकार्थी. जास्त काही टेन्शन नाही आहे, समोर जाऊ. बघा हे काही कामाचं नाही आपल्या. यानं विचारलं आता, हां बघा क्वेश्चन खूप मोठा आहे, पण डायरेक्ट तुम्हाला सांगतो ना, विचारला काय की 0 आणि 1 मध्ये कोणतं कम्प्युटर वर्क करतो. 0 आणि 1 मध्ये कोणतं कम्प्युटर वर्क करतो, तो क्वांटम कम्प्युटर. क्वांटम कम्प्युटर कोणत्या लँग्वेजमध्ये वर्क करतो, 0 आणि 1च्या बायनरी लँग्वेजमध्ये. 0 आणि 1च्या बायनरी लँग्वेजमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघू, समोर जाऊ. हे पण एवढं काही कामाचं नाही. आता माहिती आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला एक सांगा जरा, क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग काय आहे, हे व्हर्च्युअल कम्प्युटिंग आहे. म्हणजे कसं आपल्याला फिजिकल सर्व्हर ठेवण्याची गरज नाही, दुसऱ्या सर्व्हर आपण यूज करू शकतो, त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो. आता हे 26 मध्ये क्वेश्चन विचारलं होतं कंबाईनच्या, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय. माझा तो बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर यानं विचारलं आहे की अ डाटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड टू. म्हणजे यानं विचारलं आहे अ डाटाबेस इज कलेक्शन ऑफ रिलेटेड टू. म्हणजे डाटाबेस कशाचं कलेक्शन असतं त्याचं म्हणणं आहे. इन्फॉर्मेशनचं असेल का, जनरल वर्ड आहे, नाही रेकॉर्डचं पण नसणार, नेमचं तर असूच नाही शकत. मग उरलं काय फाईल्स. म्हणजे डाटाबेस कशाचं कनेक्शन असते, फाईलचं. बस एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट त्यानं विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट सुपर कम्प्युटर मेड बाय इंडिया. आपल्याला माहिती आहे परम, जाऊ द्या त्याला जास्त अबॅकस. बघा अबॅकस काय आहे, अबॅकसला पहिला कम्प्युटर म्हटलं जातं आपण. कॅल्क्युलेशन कम्प्युटर नाही, फक्त कम्प्युटर. पहिला कम्प्युटर वर्ल्डमधला कोणता आहे तर अबॅकस. कोण डेव्हलप केलं होतं तर चायनानं. बघा अमेरिका नाही, चायना आहे. चायनानं डेव्हलप केलं होतं अबॅकस. अबॅकस कशासाठी, काउंटिंगसाठी यूज करतो आपण. विच ऑफ द फॉलोइंग ऑटोमॅटिक कम्प्युटर. आता ऑटोमॅटिक कम्प्युटर विचारलाय त्यांना, तो ऑटोमॅटिक कम्प्युटर आहे हार्डवर्ड मार्क 1. ऑटोमॅटिक आहे. इथं टर्मॉलॉजी खूप क्वेश्चन म्हणजे इम्पॉर्टंट. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो का बा प्रश्न नेहमी पूर्ण वाचायचा. ह्या म्हणजे 46च्या डॉट पासून तर ह्या क्वेश्चन मार्क पर्यंत पूर्ण क्वेश्चन वाचायचा. यानं विचारलाय ऑटोमॅटिक कम्प्युटर, तर काय आहे हार्डवर्ड मार्क 1. हार्वर्ड मार्क 1 लक्षात राहते आपल्याला हार्वर्ड वरून. समोर नेक्स्ट यानं विचारलं आहे का बा ग्राफिक टेबलचं काय काम असते. तर ग्राफिक टेबल म्हणजे आपण ग्राफिक कार्ड ऐकलेलं असेल तुम्ही, तर ते ग्राफिक कार्डचं काम असते. तर हे काय करते, इनपुट ग्राफिक इन्फॉर्मेशनचं काम असते ग्राफिक टेबलचं. ग्राफिकची इन्फॉर्मेशन, हां हे सांगत होतो मी, मला ते आठवत नव्हतं. 1 निब्बल म्हणजे काय असते, 1 निब्बल म्हणजे 4 बीट असते. बीट आहे, बाईट्स नाही आहे. 1 निब्बल म्हणजे 4 बाईट. आणि 1 MB म्हणजे 1024 KB. आणि 1 KB म्हणजे सेम 1024 बाईट्स.
बघा हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर यानं विचारलं की व्हेअर डिड ब्लूटूथ ओरिजिनेट, तर ब्लूटूथ चालू झालं होतं इरोसन्समध्ये, इरोसन्स. नेक्स्ट बघा MICR काय आहे, तर याचं लक्षात ठेवायचं, हे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर आहे. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर, याचं लॉंग फॉर्म पण विचारू शकते आणि याचं काम पण तोच आहे. लॉंग फॉर्म मध्ये त्याचं काम आहे, तर याचं लॉंग फॉर्म काय, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर बघ, एवढं लक्षात ठेवा. पहिलाच आन्सर यायचं काउंट मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर. बघा थोडंसं लॉजिक आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हणजे लावा लागते, आपल्याला जेवढं माहिती आहे. बघा इथं आपलं संपलंय. बघा केवढं लवकर झाले आपले, म्हणजे सर्व 30 मिनिटांमध्ये पूर्ण म्हणजे 50 क्वेश्चन झाले. आणि हे इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन आला तर याच्यामधूनच येईल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे कसं आहे, मी म्हणजे हे काही याचा फालतू नाही आहे, मी माझा अभ्यास सोडून काढत आहे, समजून घ्या म्हणजे कसं आहे, म्हणजे इम्पॉर्टंट डेटा आहे. तुम्हाला याचा फायदा झाला पाहिजे, ग्रुप सी साठी पण आणि ग्रुप बी मेन जे 26 येणार आहे त्यासाठी पण. आपण वेगवेगळे इनिशिएटिव्ह करू त्याच्या 26 वाल्या मेनसाठी. पहिले आपली मेन्स आहे, जेव्हा 12 जुलैला माझी पण एक्झाम आहे, जेव्हा एक्झाम पासून मी फ्री होऊन जाईन त्याच्यानंतर आपण बघू, जर 26 वाले स्टुडंट असेल तर. त्याच्यानंतर ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय असते बघा, ॲब्रिव्हिएशन म्हणजे लॉंग फॉर्म. तर लॉंग फॉर्म बघा इथं तर खूप सारे क्वेश्चन ॲब्रिव्हिएशन, ते मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट वाले सांगतो, ते लक्षात ठेवा. जे इम्पॉर्टंट आहे तेच लक्षात ठेवा. बघा NAP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये ABCचा अर्थ काय होतं, ABCचा अर्थ काय होतं, तर याचा आन्सर आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, ABCचा अर्थ काय होतं, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. हे विचारू शकते, खूप इम्पॉर्टंट आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. त्याच्यानंतर DDoS हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. DDoS म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटिव्ह डिनायल ऑफ सर्व्हिस. डिस्ट्रीब्युटिव्ह डिनायल ऑफ सर्व्हिस. बघा इम्पॉर्टंट वाले सांगतो, हे ॲल्विन पण इम्पॉर्टंट आहे. ॲल्विन काय आहे, ऑटोनेमस लँड व्हेकल इन अ न्यूरल नेटवर्क. लक्षात काय ठेवायचं आहे, पहिला वर्डच लक्षात ठेवा, ऑटोनॉमस आहे आणि लँड व्हेकल आहे. ऑटोनॉमस लँड व्हेकल ऑफ न्यूरल नेटवर्क. ऑटोनॉमस लक्षात ठेवा, सुरुवातीला ऑटोनॉमस आहे म्हणून, ऑटोनॉमस आणि लास्टला न्यूरल आहे, न्यूट्रल नाही आहे, न्यूरल आहे. न्यूरल ऑटोनॉमस लँड व्हेकल इन न्यूरल नेटवर्क. बघा हे क्वेश्चन 3 वेळा रिपीट झाला आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे. अल्विन काय, त्याच्यानंतर NMI काय आहे, NMEICT हे पण लक्षात ठेवायचं आहे. याचा आन्सर आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन आहे. NMEचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन, आणि ICTचा लॉंग फॉर्म माहिती आहे आपल्याला, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इथे एक तुम्हाला लॉजिक सांगतो कसं आहे, जर कोणता क्वेश्चन म्हणजे लॉंग फॉर्मसाठी जर विचारला आहे, मी फक्त लॉंग फॉर्मसाठी, जर कोणता क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचा विचारला याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर तुम्ही जास्त करून पहिला ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन मारा. 100% सांगतो, 90% पण नाही. जर आन्सर असेल ना ह्या दोघांपैकीच असेल, जर रँडम आला असेल तर. जर रँडम आले आणि तुम्हाला माहित नाही, तुम्हाला जेव्हा माहित नाही, जर तुम्हाला तुक्का मारायचा आहे, तर काय मारा तुम्ही, पहिला ऑप्शन किंवा लास्ट ऑप्शन मारा. ठीक आहे. नेक्स्ट बघा WW आलं, तुम्हाला याचं लॉंग फॉर्म सांगितलं होतं मी, वर्ल्ड वाईड वेब. बघा एकच ऑप्शन आहे, वर्ल्ड वाईड वेब वर्म. आता वर्म लक्षात ठेवायचं का नाही, आपल्याला काय लक्षात ठेवायचं, वर्ल्ड वाईड वेब. बघ हे जाऊ द्या, हे स्वयं म्हणजे तुम्हाला इथं इकॉनॉमिक्समध्ये कामी येऊ शकते, लक्षात ठेवा. याचं आन्सर काय आहे, स्वयंचं लॉंग फॉर्म आहे स्टडी वर्ल्ड ॲक्शन लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड. बहुतेक पहिलाच आन्सर आहे, बघून घेऊ एक मिनिट थांबा, मला आठवत नाही आहे. 7चं 2 आहे. याचं स्वयंचं लॉंग फॉर्म बघा, स्टडी वेब आहे, स्टडी वर्ल्ड नाही आहे. स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पिरेशनल माइंड. स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. स्वयंचं लक्षात ठेवा, समोर जाऊ, हे काही कामाचं नाही. नेक्स्ट हे क्वेश्चन बघून घ्या का बा, एक्सेल फाईल कशी बनते, तर XILX म्हणजे सुरुवातीला पण एक्स असतो आणि लास्टला पण एक्स असतो. एक्सटेन्शन फाईलमध्ये एक्सेलच्या डॉक्युमेंटचं तुम्हाला माहित असेल. हे TTFचं पण लक्षात ठेवा, ट्रू टाईप फॉन्ट, ट्रू टाईप फॉन्ट. नेक्स्ट जाऊ द्या, नेक्स्ट काही कामाचं नाही. हे पण जाऊन द्या. हां HTML खूप इम्पॉर्टंट आहे. HTMLचं लॉंग फॉर्म काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज.
हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे लँग्वेज आहे. HTML काय आहे? लँग्वेज आहे. आणि त्याच्यानंतर आहे 80 कोड. 80चं पण लंपून विचारलं आहे 4-5 वेळा. अमेरिकन स्टँडर्ड कोड आहे. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज अमेरिकाचा आहे 80. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज इंटरचेंज आहे, इंटरचेंज. त्याच्यानंतर CSS कॅस्कॅडिंग स्टाईल सीट, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कॅस्कॅडिंग स्टाईल सीट CSS हे पण लँग्वेज आहे. HTML जाऊ द्या, CLDR जाऊ द्या. HTML बघा रिपीट झालाय, जाऊ द्या. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज माहिती आहे तुम्हाला, मार्कअप लँग्वेज. त्याच्यानंतर आहे IMEI, खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय आहे? इथं निघा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, थर्ड ऑप्शन. इंटरनॅशनल आहे बघा, इंडिया नाही आहे. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हे IMEI आहे ना, प्रत्येक डिव्हाइसमध्ये असतो. तर याचा लँग फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. बघा मी तुम्हाला सांगतो ना, हे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये 4 पैकी 3 क्वेश्चन याच्यामधूनच येणार. त्याच्यानंतर त्यानं विचारलं आहे ISC, तिकडे 80 वाला ए वाला होता, इथं I वाला 80 आहे. तर याचा लॉंग फॉर्म काय? ते अमेरिकासाठी होतं, तर ह्या इंडियासाठी आहे. इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. बघा तिथं 80 होतं ए वालं, तिथं अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज होतं, आणि इथं इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज आहे. नेक्स्ट पोस्टला जाऊ द्या. हा GUI खूप इम्पॉर्टंट आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस आहे पहिला ऑप्शन, ग्राफिकल युजर इंटरफेस. नेक्स्ट फॅट लक्षात ठेवायचं आहे. फॅट तुम्हाला लक्षात कसं राहील? लक्षात राहते, तुम्ही फक्त 2-3 वेळा व्हिडिओ बघून घ्यायचा, 2 वेळा तुमच्या लक्षात राहील. मी नेहमी एक्झामच्या पहिले असंच करायचं, फक्त PYQ पाहून गेलो, 2-3 क्वेश्चन सहज बरोबर येतात. ह्या वेळेस तर 7 क्वेश्चन बरोबर आले. ठीक आहे, समजू. GISचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. ग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. बघा मी थोडं फास्ट चाललो आहे, कसं आहे जे इम्पॉर्टंट आहे. HTML तुम्हाला माहिती आहे, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हां, हे लक्षात ठेवायचं आहे. ADSL याचा आहे असिंक्रोनोमस डिजिटल सबस्क्रायबर लाईन. असिंक्रोनोमस डिजिटल सबस्क्रायबर लाईन, ADSL. असिंक्रोनोमस डिजिटल सबस्क्रायबर लाईन, ADSL लक्षात ठेवा. समोर VPN, व्हेरी इम्पॉर्टंट, 4 स्टार लावा याले. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आहे चौथा ऑप्शन, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. त्याच्यानंतर यानं विचारलं आहे OS आहे. हे OSIचे ना लेअर असतात, 7 लेअर असतात, लक्षात ठेवा. समोर जाऊन विचारू शकते OSI म्हणजे काय. तो OSIचा लॉंग फॉर्म आहे ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. समोर जाऊ. किती लेअर सांगितले मी? OSIचे 7 लेअर. URL खूप इम्पॉर्टंट, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. IMEI नंतर डबल आलं, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. जाऊ दे. HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ATMचं ऑल टाईम एनी टाईम मनी नाही आहे, याचा आहे असिंक्रोनस ट्रान्सफर मोड. असिंक्रोनोमस ट्रान्सफर मोड. बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड वाईड वेब आलं, 80 पण आलं, म्हणजे इंडियावाला. इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. नवीन पाहिजे आपल्याला. बघा हे अल्विनिन बघितलं होतं. काय बघितलं होतं याचं? इथं म्हटलं होतं तुम्हाला, काय लक्षात ठेवा? ऑटोनोमस लक्षात ठेवा, नंतर न्यूरल लक्षात ठेवा. ऑटोनोमस न्यूरल तेच आन्सर आहे. ICT माहिती आहे तुम्हाला, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा. हे ERP पण लक्षात ठेवा, विचारला आहे बहुतेक. ERPचं आहे आपलं एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. रिसोर्स आहे, रिसर्च नाही आहे. एंटरप्राइज आहे, रिसोर्स प्लॅनिंग, ERP. समोर जाऊ.
बघा 40पैकी बहुतेक मी तुम्हाला 10 ते 15 सांगितले असेल आतापर्यंत. HTTP इम्पॉर्टंट आहे. हायपरटेक्स्ट मार्कअप हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि प्रोटोकॉलचा अर्थ काय होतो? रूल. तुम्हाला हे सिनोनिममध्ये पण लक्षात येईल. प्रोटोकॉल म्हणजे काय? ते रूल्स. प्रोटोकॉल म्हणजे रूल. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगत आहे. हे पण जाऊ दे, हे म्हणून द्या. ERP. आत्ताच झालं आपलं ERP. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. बघा झाले रिपीट. बघा इथं पहिलेच रिपीट झालेले आहे. बघा झालं आपलं. म्हणजे लॉंग फॉर्म पण झाले. तर बघा हे झालं आपलं एक व्हिडिओ. आता समोर बघा 2 टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कमी कमी 200 क्वेश्चन आहे. 200 पैकी कमीत कमी आपण जर 100 जरी केले तर 100 तरी त्याला पण वेळ लागा. तुम्ही म्हणतो ह्या व्हिडिओ इथंच आपण एंड करू. समोर दुसरा पार्ट पण बनवता याचा एक. जर तुम्ही जर याच्यावर जर रिस्पॉन्स दिला, लाईक वगैरे केले, जर तुम्हाला आवडलं तर, जर तुम्हाला फायदा होत असेल तर. काहून का बघा माझा अभ्यास सोडून तुम्हाला करत आहे आणि तसं एक्झामला किती दिवस बाकी आहे? 4 ते 5 दिवस. त्यामुळे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा लागला आणि जर वाटलं तुम्हाला आवडलं तर लाईक केला करा, नाही करा त्या लाईकचा विषय नाही आपला. ठीक आहे. अजून काही तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करजा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.